हे हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप मजेत असताल. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जय शिवराय, जय श्रीराम, जय जिजाऊ, जय शंभूराजे. तर तुम्ही म्हणत असताल ही कुठे गेली. तर आज होता दिवस दुसरा आणि आम्ही पुण्यातले गणपती बघायला आलो होतो. मानाचे 5 गणपती. तर पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच कोणते गणपती पाहिले आम्ही ते, आणि बाकीचे काही छोट्या मोठ्या मंडळांचे पण गणपती पाहिले. जो अस्सल पुणेकर आहे तो लगेच कमेंट करून सांगेल की कुठला गणपती मानाचा होता ह्याच्यातला. तसं तर आम्ही सगळेच गणपती कव्हर केलेत मानाचे. तर चला पुढे बघूयात. तर आता जवळपास 8 वाजले होते आणि एवढी काही गर्दी नव्हती, पण पाऊस कंटिन्यू होता, बारीक पाऊस होता पण कंटिन्यू होता. त्यानंतर पुढे गेल्यावरती पाऊस पण खूप वाढला. आम्ही दगडूशेठच्या जवळ गेलो आणि खूप मोठा पाऊस आला आणि बराच वेळ तर पाऊस थांबलाच नाही. म्हणजे जवळजवळ 1-1.5 तास तरी कंटिन्यू पाऊस होता. तर जाता जाता भूक लागली म्हणून गार्डनचा वडापाव घेतला होता. तर आता वडापाव खात खात आम्ही निघालो होतो पुढे. हे बघा, हा एक मंडळाचा गणपती आहे. छान डेकोरेशन केलं होतं ह्याचं सुद्धा. तर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा जो गणपती पाहिला तो म्हणजे हा आपला मानाचा पहिला गणपती, कसबा गणपती. तर इथं आहे ना खूप छान डेकोरेशन केलं होतं आणि खूप गर्दी होती. तर ही जी तुम्ही आरती बघताय ना, तर ही आरती आहे ना, ह्याला गंगा आरती म्हणतात. तर ही आरती आहे ना वाराणसीमध्ये होते आणि खास ह्या आरतीसाठी आहे ना तिकडचे एक 4 ब्राह्मण बोलवले होते. तर त्यांच्या हस्तेच दिवसातून 3 वेळा ही आरती होती आणि खूप सुंदर अशी आरती त्यांनी केली. पुढे तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये. मला जेवढं शक्य झालं तेवढी जवळजवळ तर मी पूर्ण आरती घेण्याचा प्रयत्न केला. तर खूप छान त्यांनी आरती केली होती. म्हणजे सगळ्यांनाच वाराणसी येथे जाण्याचा योग येत नाही आरती पाहायला. तर इथं आपल्या पुण्यात आपल्याला ती आरती बघायला भेटते, म्हणजे हे आपलं भाग्यच म्हणलं पाहिजे खरं तर. त्यांनी खूप छान अशी आरती केली. आम्ही तिथं पोहोचल्यानंतर हार्डली 1-5 मिनिटातच तिथं आरती चालू झाली होती. आम्ही निघणार होतो आणि तेवढ्यात आरती चालू झाली. मग आम्ही आरती बघूनच पुढे गेलो आरती करून. त्यानंतर आता आम्ही पुढे आलो होतो. तर हे तुम्ही जे डेकोरेशन बघताय ना, तर ते हुबेहूब वैष्णवी मातेच्या मंदिराचं जे डेकोरेशन आहे ना, म्हणजे दगडातून जावं लागतं, पाण्यातून जावं लागतं, तर सेम त्या पद्धतीने त्यांनी केलं होतं. पूर्ण साईडने असं दगडांसारखं स्ट्रक्चर केलं होतं आणि खाली पूर्ण गुडघ्या एवढं पाणी होतं. तर त्यातून वरती जायचं होतं. तर हे सुद्धा खूप छान केलं होतं त्यांनी. चल
गं गणपते नमः। ॐ गं गणपते नमः। ॐ गं गणपते नमः। त्यानंतर आता आम्ही आलो होतो दगडूशेठच्या मंदिरापाशी. तर इथं बघताय तुम्ही खूप पाऊस चालू आहे. इथं मंदिरापाशी आल्यानंतर इतका जोरात पाऊस आला आणि मागे जे तुम्ही पाहिलं वैष्णवी मातेचं मंदिर आहे, तर तिथं गेल्यावरती कुंकू लावलं होतं, ते पूर्ण कपाळावरती उतरलं होतं. त्यानंतर हा गुरुजी तालीमचा गणपती होता आणि इथं पाऊस येत होता पण तरी ढोल वाजवायचं चालू होतं. एवढ्या पावसात सुद्धा ते ढोल वाजवत होते आणि ते सुद्धा खूप छान पद्धतीने वाजवत होते, झेंडे नाचवत होते. तर खरंच प्राऊड वाटलं त्यांना पाहून की एवढ्या पावसात सुद्धा ते आपल्या गणपतीसाठी ढोल वगैरे वाजवतात. त्यानंतर हे एक मंदिर. तर इथं आजूबाजूला आणि वरच्या साईडला तुम्ही जे बघताय तर ते दगडीसारखं वाटतं आणि मी तिथं हात लावून पाहिलं तर ते ना त्याचं स्ट्रक्चर जे होतं ना ते पूर्ण दगडासारखं होतं. कशाचं बनवलं होतं माहीत नाही, पण त्याच्यावरती घोड्यांचे वगैरे आकार दिसत आहेत. तर ते खूप छान बनवलं होतं, म्हणजे ओरिजिनल दगड वाटत होता तो. तर इथलं सुद्धा डेकोरेशन खूप सुंदर होतं. पुढं मी तुम्हाला गणपती पण दाखवते. हा होता मानाचा 5वा गणपती, केसरीवाडा गणपती. ध्वनी मुद्रण चंद्रशेखर. नमस्कार.
ऐक ना दर्शन घ्यायला पाणी जिजा जिजा ए जिजा बघू टकलू जाऊन यायचं असं लागतं. बाकीची तर बघू जिजा कशी डान्स करते शिवाजी
वंदे मातरम. राष्ट्र चेतना म्हणजे वंदे मातरम. राष्ट्र मंत्र म्हणजे वंदे मातरम. राष्ट्र धर्म म्हणजे वंदे मातरम. 26/11 असो किंवा आता आमचे सगळे गणपती बघून झाले होते आणि भूक लागली होती खूप. तर रात्रीचे 11:30 वाजता आम्ही व्हेज चायनीज खाल्लं. त्यानंतर आम्ही डायरेक्ट घरी आलो आणि घरी आल्यानंतर काही मी शूट वगैरे केलं नाही, कारण खूप दमलो होतो आणि पावसात पूर्ण भिजलेलो होतो. त्यामुळं शूट वगैरे काही केलं नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा म्हणजे आज चौथ्या दिवशी, गणपतीचा आज 4था दिवस आहे. तर हे आपल्या घरातले गणपती बाप्पा आहेत, तर त्यांची पण छोटीशी झलक तुम्हाला दाखवते मी. तर आपला कॉन्सेप्ट हा एक वारीचा होता. पंढरपूरची जी वारी असते तर ते आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. छोटंसं गाव आजूबाजूला आणि पंढरपूरचं मंदिर वगैरे असं आपण दाखवलेलं आहे. तर हे पण डेकोरेशन तुम्हाला कसं वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जे पुण्याच्या बाहेरचे, ज्यांना गणपती बघायला पुण्यात यायला जमलं नाही, त्यांच्यासाठी हा आजचा स्पेशली व्हिडिओ होता. त्यांना घरबसल्या सगळ्या गणपतींचं दर्शन झालं असेल. मेन म्हणजे पुण्यातले जे मानाचे 5 गणपती होते त्यांचं दर्शन. तर भेटूयात पुढच्या आणखीन एका व्लॉगमध्ये. तर आपला भीमाशंकरचा पार्ट 3 पण राहिला आहे टाकायचा, तो पण लवकरच येईल. मध्येच गणपतीची सिरीज चालू झाली त्यामुळे तो राहून गेला, तर तो सुद्धा पार्ट लवकरच येईल. आणि हो, ह्यांना ओळखता का तुम्ही? ह्यांना कोण ओळखत नाहीत? आपल्या मांजरीच्या रील स्टार अश्विनी. तर कसं वाटलं आपलं गणपतीचं डेकोरेशन कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला नवीन असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, कमेंट करा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.